नमस्कार, केएनएन सिटी न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। सुरुवातीला एक नजर टाकूया आजच्या स्थळीय घडामोडींवर। स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत केलेल्या रस्त्यांमध्ये नाही स्मार्टनेस। स्मार्ट रस्ते म्हणून ओबडधोबड केले रस्ते निर्माण। स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांकडून पीएमसीकडे लक्ष देणे गरजेचे। कर्नाटकाचे डीजीपी प्रवीण सूद यांनी दिली बेळगावला भेट। बेळगावमध्ये निर्माण केल्या जाणाऱ्या नूतन आयुक्त कार्यालयाच्या जागेची केली पाहणी। आयजीपी राघवेंद्र सुहास यांचाही सहभाग। आरटीओ कार्यालयाच्या आवारात वायू प्रदूषण नियंत्रण कार्यक्रमाचे आयोजन। प्रशासकीय व प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन। वायू प्रदूषण थांबविणे बनली काळाची गरज। आता पाहूया सविस्तर बातम्या। स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बनवण्यात आलेल्या शहरातील कोणतेच रस्ते व्यवस्थितरित्या नसल्याने याकडे स्मार्ट सिटी संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे। याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतला आहे, पाहूया या स्पेशल रिपोर्टमध्ये। ज्यावेळी बेळगाव शहराला स्मार्ट बनवण्याचा निर्णय घेण्यात आला त्यावेळी बेळगाव शहराची जी नोंद आहे ती स्मार्ट सिटी योजनेमध्ये बेळगावचे नाव नोंदवण्यात आले। त्यासाठी बेळगाव शहराला स्मार्ट करण्यासाठी सरकारकडून 1000 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। त्यामधील जास्तीत जास्त जो निधी आहे तो बेळगाव शहरातील रस्ते करण्यासाठी म्हणजे स्मार्ट रस्ते करण्यासाठी वापरण्यात आला आहे। मात्र बेळगाव शहरामध्ये जितकेही स्मार्ट रोड करण्यात आलेले आहेत ते कुठल्याही बाजूने स्मार्ट दिसत नाही आहेत। लोकांना असेच वाटते की आधीचे जे रोड होते ते चांगले होते, कारण स्मार्ट रस्ते म्हणजे नेमके कसे असले पाहिजे हेच स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांना माहीत नाही असं वाटतंय। कारण स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत करण्यात आलेले रस्ते हे ओबडधोबड आहेत। असं वाटतं की हे रस्ते करण्यापूर्वी काही नियोजनच करण्यात आलेले नाही आहे। असे ताजेच उदाहरण म्हणजे बेळगाव शहरातील हा जो कॉलेज रोड आहे हा मुख्य रस्ता आहे। या रस्त्यावरून वर्दळ असते, तर हा रस्ता इतका स्ट्रॉंग म्हणजे इतका स्मार्ट असला पाहिजे होता की कमीत कमी येणारे कित्येक वर्ष हा रस्ता तशाच तसा दिसायला पाहिजे होता। मात्र निर्माण केलेल्या 2-3 महिन्यांमध्येच किंवा निर्माण केलेल्या 1 महिन्यामध्येच या रस्त्याचा रिझल्ट जो आहे तो बाहेर येत आहे। कारण ज्या पद्धतीने हे रस्ते करण्यात आलेत हे कुठल्याच बाजूने स्मार्ट दिसत नाही आहेत। तर स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत रस्त्यांचे कामकाज किंवा इतर विकास काम करण्याचा जो टेंडर दिला जातो तो पीएमसी आणि ट्रॅक्टेबल इंडियाकडे आहे। तर त्यांच्याकडून हे रस्ते करण्यात येत आहेत, त्यावर स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांचे लक्ष नाही आहे। कारण कोणत्या पद्धतीनं ट्रॅक्टेबल इंडिया व पीएमसी काम करत आहे यावर स्मार्ट सिटीचे अधिकारी लक्ष देत नाही आहेत। तर कशा पद्धतीने किती क्वालिटीचे किती क्वांटिटीचे वर्क करण्यात आले आहे यावर त्यांनी पाहायची गरज आहे। मात्र त्यांचे निव्वळ याकडे दुर्लक्ष झालेले आहे। त्यावरून असे दिसून येते की स्मार्ट सिटीचा जो निधी आहे तो वेस्ट केला जात आहे। तर याकडे स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन रस्ते कशा पद्धतीने किंवा स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरामध्ये रस्ते इतर काही विकास केले जाते ते कशा पद्धतीने केले जाते याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। आणि जो सरकारनं जो 1000 कोटीचा जो निधी दिलेला आहे त्याचा निव्वळ वाया घातला जात आहे तो निधी। तर याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पीएमसी व ट्रॅक्टेबल इंडियावर लक्ष ठेवण्याची व त्यांनी केलेल्या योजना त्यांनी केलेले जे काम आहे त्याची पाहणी करण्याची स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांना गरज आहे।
सूद यांनी बेळगावमध्ये निर्माण करण्यात येत असलेल्या नूतन आयुक्त कार्यालयाची पाहणी केली आहे। कर्नाटकाचे डीजीपी प्रवीण सूद यांनी बेळगावमध्ये निर्माण केल्या जात असलेल्या नूतन आयुक्त कार्यालयाच्या जागेची पाहणी केली आहे। मंगळवारी डीजीपी प्रवीण सूद हे बेळगावला आले असून त्यांनी आयजीपी राघवेंद्र सुहास यांच्याशी चर्चा केली आहे। बेळगाव शहरातील RLS कॉलेजच्या मागील बाजूस निर्माण केल्या जात असलेल्या आयुक्त कार्यालयाच्या भागाची पाहणी केली आहे। यानंतर कर्नाटकाचे डीजीपी प्रवीण सूद यांनी महिला पोलीस स्थानकालाही भेट दिली आहे। यावेळी पोलीस आयुक्त डॉक्टर त्यागराजन, DCP विक्रम आमटे, निलगार आणि इतर अधिकारी उपस्थित होते। RTO कार्यालयाच्या आवारात प्रशासकीय व प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या वतीने वायू प्रदूषण नियंत्रण जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सोमवारी RTO कार्यालयाच्या आवारात प्रशासकीय आणि प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या वतीने वायू प्रदूषण नियंत्रण जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाला चालना देण्यात आली आहे। सध्या वायू प्रदूषणाचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याने यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे। सध्या नागरिक स्वतःहून निसर्गाचा नाश करत आहेत। असे न करता निसर्गाला वाचवण्यासाठी आपण सर्व त्या कायद्यांच्या नियमांचे पालन केले पाहिजे। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले बीमचे संचालक विनय दास्तिकोप यांनी सांगितले की ट्रॅफिकच्या वेळी वाहनधारकांनी आपली वाहने बंद ठेवली पाहिजेत। हवेमध्ये मिसळलेला विषारी वायू हा आरोग्यास हानिकारक बनू शकतो। या अशा दूषित वायूमुळे नैसर्गिक संपत्ती नष्ट होत चालली आहे। ಭೂಮಿ ಆಯಿತು, ಜಲ ಆಯಿತು ಅಥವಾ ವಾಯು ಆಯಿತು, ಇದರಲ್ಲಿ ಯಾವುದು ಇರಬಾರದು ಅದು ಬಂದಂಥ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಅದು ಮಾಲಿನ್ಯ ಅಂತ ಆಗ್ತದೆ। ಸೊ ಒಂದು 5-6 ಥರದ ಮಾಲಿನ್ಯಗಳಿದ್ದಾವೆ। ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ಕಿಂದ ಆಗುವಂಥ ಮಾಲಿನ್ಯ ಆಗಿರ್ಬೋದು, ನಾವೆಲ್ಲರಲ್ಲಿ ಕೂತಿದ್ದೀರಿ, ನನ್ನ ಮಾತಾಡೋದು ಎಷ್ಟು ಜನಕ್ಕೆ ಕೇಳಿಸೋದು ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಇದು ಬಿಕಾಸ್ ಆಫ್ ಸೌಂಡ್ ಪೊಲ್ಯೂಷನ್. ಸೌಂಡ್ ಪೊಲ್ಯೂಷನ್ ಈಸ್ ಮೋರ್ ಡೇಂಜರಸ್ ದೆನ್ ಎನಿ ಅದರ್ ಥಿಂಗ್. ನಾನು ಮುಂದಿನ ಸಲ RTO ಸಾಹೇಬರು ಅಥವಾ ಈ ಕಾರ್ಯಾಲಯ ಸೌಂಡ್ ಪೊಲ್ಯೂಷನ್ ಬಗ್ಗೆನೂ ಈಕ್ವಲ್ ಆಗಿ ಒಂದು ಗಮನ ಹರಿಸಿ, ಬೇಕಾಬಿಟ್ಟಿ ಹಾರ್ನ್ ಹಾಕ್ತಾರೆ, ಅವಶ್ಯಕತೆ ಇರೋದಿಲ್ಲ, ಇದರ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಗಮನ ಹರಿಸಿ ಇದರಲ್ಲೂ ಜನರಿಗೆ ಅರಿವು ಮೂಡಿಸ್ಬೇಕು ಅನ್ನೋದು ಒಂದು ಬಹಳ ಏನಂತೀರಿ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ವಿಷಯ। ವಾಯು ಮಾಲಿನ್ಯ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡಬೇಕಂತಂದರೆ ತಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿದ್ದಂಗೆ ಈ ಸಲ್ಫರ್ ಗ್ಯಾಸ್ ಆಗಲಿ, ಮಿಥೇನ್ ಗ್ಯಾಸ್ ಆಗಲಿ, ವಾಯು ಒಳಗೆ ಏನಿರ್ತದೆ, ವಿ ಹ್ಯಾವ್ ನೈಟ್ರೋಜನ್, ಆಕ್ಸಿಜನ್ ಮತ್ತು ವಾಟರ್, ಮೂರೇ ಇರೋದು ಏರಲ್ಲಿ. ಇವು 3 ಕನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಯೆಂಟ್ಸ್ ಇರೋದು. ಕಾರ್ಬನ್ ಡೈಆಕ್ಸೈಡ್ ಸ್ವಲ್ಪ ಮಾತ್ರದಲ್ಲಿರ್ತದೆ. ಅದು ಬಿಟ್ಟು ಮಿಥೇನ್ ಆಗಲಿ, ಸಲ್ಫರ್ ಆಗಲಿ, ಅಮೋನಿಯಾ ಆಗಲಿ, ಬೇರೆ ಥರದ ಯಾವುದೇ ಥರದ ಗ್ಯಾಸ್ ಇದರಲ್ಲಿ ಸೇರಿದಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಅಥವಾ ಸ್ಮೋಕ್ ಬಂದು ಸೇರಿದಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ವಾಯು ಮಾಲಿನ್ಯ ಆಗ್ತದೆ। ಏನಪ್ಪ ವಾಯು ಮಾಲಿನ್ಯದಿಂದ ಏನಾಗ್ತದೆ ಜನರಿಗೆ? ವಾಯು ಮಾಲಿನ್ಯದಿಂದ ಜನರಿಗೆ ಶ್ವಾಸಕೋಶದ ಪರಿಣಾಮಗಳು ಭಾಳಷ್ಟು ಕಂಡು ಬರ್ತದೆ। ಹೃದಯಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಥದ್ದು, ಶ್ವಾಸಕೋಶಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಥದ್ದು, ಗರ್ಭಿಣಿಯರಲ್ಲಿ ವಾಯು ಮಾಲಿನ್ಯಕ್ಕೆ ಕಂಟಿನ್ಯೂಸ್ ಆಗಿ ಅವ್ರು ಎಕ್ಸ್ಪೋಸ್ ಆದರೆ ಅವರು ಹುಟ್ಟುವಂಥ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸಹ ಅದರಿಂದ ಪರಿಣಾಮ ಆಗ್ತದೆ। ನಮಗೆ ಮುಂಚೆ ಈಗ ಲಾಂಗಿಟಿವಿಟಿ, ಮುಂಚೆ ಜನರು ಬಾಳಿಕೆ ಏನಿತ್ತು 50-55 ವರ್ಷದ ತನಕ, 60 ವರ್ಷದ ತನಕ ಜನರು ಯೂಶ್ವಲಿ ಬಾಳ್ತಾ ಇದ್ರು। ಈಗ ಬಿಕಾಸ್ ಆಫ್ ಮೆಡಿಕಲ್ ಸೈನ್ಸ್ ಅಡ್ವಾನ್ಸ್ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಲೈಫ್ ಎಕ್ಸ್ಪೆಕ್ಟೆನ್ಸಿ ಇಟ್ ಇಸ್ ಕ್ರಾಸ್ 70 ಇಯರ್ಸ್. ಸೊ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಈಗ ಸುಮಾರು 30-35% ಜನಸಂಖ್ಯೆ ಅಬೌವ್ ದಿ ಏಜ್ ಆಫ್ 60 ಇದ್ದಾರೆ। ಸೊ ಈ ಜನರಲ್ಲಿ ಈ ಥರದ ವಾಯು ಮಾಲಿನ್ಯಕ್ಕೆ ಎಕ್ಸ್ಪೋಸ್ ಆದಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಶ್ವಾಸಕೋಶದ ತೊಂದರೆಗಳು, ಹೃದಯಕ್ಕೆ ಬರುವಂಥ ತೊಂದರೆಗಳು ಇವೆಲ್ಲ ಕಾಮನ್ ಆಗಿ ಕಂಡುಬರುವಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಈಗ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕಾಣ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಈಗ ಕೊರೋನಾ ಮಹಾಮಾರಿಯಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಇದರಲ್ಲೇ ಜೀವನ ಸಾಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಒಂದು ಲೆವೆಲಿಗೆ ಕೊರೋನಾ ಅನ್ನೋದು ಒಂದು ಹಿಡಿತಕ್ಕೆ ಬಂದಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಾವು ಕಾಣ್ತಾ ಇರ್ತೀವಿ. ಬಟ್ ಈಗ ದಿನ ಬೆಳಗ್ಗೆ ಅದರ ಪೇಪರಲ್ಲಿ ಓದ್ತೇವೆ, TV ಯಲ್ಲಿ ನೋಡ್ತೇವೆ, ಪ್ಲೇಸಸ್ ಲೈಕ್ ಬಾಂಬೆ, ಪ್ಲೇಸಸ್ ಲೈಕ್ ಡೆಲ್ಲಿ, ಎಲ್ಲಿ ವಾಯು ಮಾಲಿನ್ಯ ತುಂಬ ಜಾಸ್ತಿ ಇದೆ, ಅಲ್ಲಿ ಶ್ವಾಸಕೋಶದ ತೊಂದರೆ ಮುಂಚೆನೇ ಇರ್ತದೆ. ನಾವೀಗ ಕಂಡಿದ್ದೀವಿ, ಸುಮಾರು ನಮ್ಮ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಒಂದು 4,000 ಜನ ನಾವು ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಸೊ ಯಾವ ಜನರಲ್ಲಿ ಪ್ರೀವಿಯಸ್ಲಿ ಮುಂಚೆ ಈ ವಾಯು ಮಾಲಿನ್ಯದಿಂದ ಅಥವಾ ಈ ಶ್ವಾಸಕೋಶದ ತೊಂದರೆ ಇದ್ದಂಥ ಪೇಷಂಟ್ಗಳಲ್ಲಿ ಅವರು ಬದುಕಿ ಬರುವಂಥ ಸಾಧ್ಯತೆ ಭಾಳ ಕಡಿಮೆ ಆಗ್ತದೆ. ಸೊ ಅದಕ್ಕೆ ಈ ಕಾರ್ಯಾಲಯ ಇದರ ಬಗ್ಗೆ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಅರಿವು ಮೂಡಿಸೋದಂತೆ ಮಾಡೇ ಮಾಡ್ತದೆ. ಅದಲ್ಲದೆ ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯ, ನಾವು ನಮ್ಮ ವೆಹಿಕಲ್ಗಳನ್ನು ಪೀರಿಯಾಡಿಕಲಿ ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡಿಸ್ಬೇಕು, ಏರ್ ಪೊಲ್ಯೂಷನ್ ಸಲುವಾಗಿ ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡಿಸ್ಬೇಕು,
ವೆಹಿಕಲ್ ಓಲ್ಡ್ ಆಯ್ತು, ವೆಹಿಕಲಿಂದ ಹೊರಗಡೆ ಹೋಗಿ ಬರೋದಂಥದ್ದು ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ನಮಗೆ ಗೊತ್ತಿದ್ದಂತಲ್ಲಿ ಅದಕ್ಕೆ ರಿಪೀಟೆಡ್ಲಿ ವಿ ಶುಡ್ ಗೋ ಟು ಕನ್ಸರ್ನ್ಡ್ ಫೆಸಿಲಿಟಿ ಆ್ಯಂಡ್ ಗೆಟ್ ಇಟ್ ಟ್ರೀಟೆಡ್. ಅದನ್ನು ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ಅದನ್ನು ನಾವು ಮಾಡೋದಿಲ್ಲ. 20 ವರ್ಷದ ಗಾಡಿ, 30 ವರ್ಷದ ಗಾಡಿ ಹಾಗೆ ಹೋಗಿ ಬರ್ತಾ ಇರ್ತದೆ, ಹೊಡಿತಾ ಇರ್ತಾರೆ ಜನ. ಅದರಿಂದನೇ ಯಾರು ನೋಬಡಿ ಇಸ್ ಬಾದರ್ ಟು ಕರೆಕ್ಟ್, ಅದನ್ನು ಸರಿಪಡಿಸ್ಬೇಕನ್ನುವಂತಹ ಒಂದು ಮನೋವೃತ್ತಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬರೋಲ್ಲ. ಅದನ್ನು ನಾವು ಅಳವಡಿಸ್ಕೋಬೇಕು. ಅದನ್ನು ಅಳವಡಿಸಿ ಇವರಿಗೆ ಈ ಕಾರ್ಯಾಲಯಕ್ಕೆ ನಾವು ಸಹಕಾರ ಕೊಡಬೇಕು. ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಸಹಕಾರ ಇದ್ದರೆ ಮಾತ್ರ ಇದನ್ನು ಯಾವುದೇ ಥರದ ಮಾಲಿನ್ಯವನ್ನು ನಾವು ಓವರ್ಕಮ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯತೆ ಇರ್ತದೆ. ಸರ್ ಹೇಳಿದ್ರು ಒಂದು ಮಾತು, ಮುಂದೆ ಬರುವಂತಹ ಪೀಳಿಗೆ, ಮುಂದೆ ನಾವು ಈ ಜಗತ್ತನ್ನು ಯಾವ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಬಿಟ್ಟು ಹೋಗ್ತೀವಲ್ಲ ಅವರಿಗೆ ನಾವು ಒಂದು ಏನು ಕೊಡುಗೆ ಕೊಡಬೇಕು, ಅವ್ರಿಗೊಂದು ನಾವು ಏನು ಸೊಸೈಟಿಗೆ ಒಂದು ಕೊಟ್ಟು ಮಾಡಿ ಹೋಗ್ಬೇಕು ಅನ್ನೋದು ಎವ್ರಿ ಇಂಡಿವಿಜುವಲ್ ಕ್ಯಾನ್ ಡೂ ಇಟ್. ಎಲ್ಲರೂ ಒಂದೇ % ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರೂ ಸಾಕು, 100 ಕೈ ಸೇರಿದಾಗ ಚಪ್ಪಾಳೆ ಆಗ್ತದೆ. ಆ ಥರದ ಸ್ಥಿತಿ ನಾವು ಸೃಷ್ಟಿಸಬೇಕು. जितके शक्य होईल तेवढे आपण वायू प्रदूषण थांबवणे ही आपली जबाबदारी असून सध्या ही काळाची गरज बनली आहे. जी वाहने जास्त प्रदूषण परिसरात पसरवतात त्याचा कमी वापर करणे गरजेचे आहे. एकूणच आपण आपल्या पुढच्या पिढीला दर्जेदार आणि आरोग्यदायी वातावरण देण्यासाठी आपण प्रयत्नशील असणे आवश्यक आहे. आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. रॉयल फर्निचर गॅलरी फॅक्टरी आउटलेट. क्वालिटीमध्ये यापेक्षा सुंदर कुठेही नाही आणि दरामध्ये यापेक्षा स्वस्त कुठेही नाही. सोबत 5 वर्षाची वॉरंटी. थेट फॅक्टरीमधून विक्रीला 65% सूट. सोफा सेट सुरुवाती दर 12,500 रुपये, डायनिंग सेट 7,500 रुपये, वॉर्डरोब 5,500 रुपये, डबल बेड कॉट 10,500 रुपये, टीव्ही वॉल युनिट 3,500 रुपये, ड्रेसिंग टेबल 2,500 रुपये, कम्प्युटर टेबल 1,500 रुपये, दिवाण 3,500 रुपये. याशिवाय तुम्हाला येथे मिळतील सेंटर टेबल, ऑफिस चेअर आणि ऑफिस फर्निचर. त्याचप्रमाणे खास मन लुभावणारे मॅरेज पॅकेजेसही उपलब्ध आहेत आणि आमच्याकडे लोनची सुविधाही आहे, ते पण सोप्या EMI सोबत. मग आज ही भेट द्या. रॉयल फर्निचर गॅलरी फॅक्टरी आउटलेट, राधाकृष्ण टावर, बिलो सिंडिकेट बँक, नियर गोबी मंचुरी शॉप, समादेवी गल्ली, बेळगाव. संपर्क साधा 9483560831 वर. होटल आदर्श पैलेस, लजीज खाने के साथ यहाँ है बेहतरीन रूम्स, रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स. साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स. लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेंट दें. शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल. होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगाव. आदर्शा ड्रेस सर्कल केवल पुरुषों के लिए लाए हैं ब्रांडेड शर्ट्स, टी शर्ट्स और जीन्स की नवीनतम रेंज. साथ ही शादी और अन्य पार्टियों के लिए सूट्स, शेरवानी और ढेर सारे एक्सेसरीज. आज ही अपनी खरीदारी कीजिए आदर्शा ड्रेस सर्कल के संग. आदर्शा ड्रेस सर्कल, मैग्नेट ऑफ अट्रैक्शन डेफिनेटली फॉर मेन. आदर्शा ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेळगाव. फोन 0831 240 7480. हाय, व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज. कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है.
तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं। वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना। वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है। वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है। आखिर चॉइस किसकी है? थैंक्स। अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग। यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी, जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए। अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी। जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया। रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगे सुहानी। ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। आराधना, मारुती गली, बेलगाम। मन भाए आराधना। विश्रांतीनंतर आपले स्वागत आहे। यमकरमड्डी मतदारसंघातील 8 सरकारी शाळांच्या नूतन बांधकामाला चालना देण्यात आली असून जिल्हा पंचायत सदस्य सिंधू सुनगार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले आहे। आमदार सतीश जारकिहोळी यांच्या विशेष प्रयत्नाने यमकरमड्डी मतदारसंघातील 8 सरकारी शाळांच्या नूतन खोली बांधकामासाठी 1,11,00,000 रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे। त्या सर्व कामाचे भूमिपूजन आमदार सतीश जारकिहोळी यांच्या सूचनेनुसार करण्यात आले। सोन्नट्टी, होसकेंचनट्टी, हळेहोसूर, बोमनट्टी, वंठमुरी, हेगेरी, बंबरगा, कट्टनभावी या गावातील सरकारी कन्नड शाळाच्या नूतन खोलीचे भूमिपूजन जिल्हा पंचायत सदस्य सिद्धू सुनगार, तालुका पंचायत सदस्य यल्लाप्पा कोळेकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी बोलताना सिद्धू सुनगार म्हणाले की मुलांच्या शिक्षणासाठी आमदार सतीश जारकिहोळी हे विशेष काळजी घेत आहेत, त्यासाठी आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहे। मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी सतीश जारकिहोळी प्रयत्न करत आहेत असे सिद्धू सुनगार म्हणाले। ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಈ ಭಾಗದ ಶಾಸಕರು ಶಿಕ್ಷಣ ಪ್ರೇಮಿಗಳಾದ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಸತೀಶನ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಬಹುದಿನದ ಜನರ ಬೇಡಿಕೆಗಳಾದ ಶಾಲೆ ಕೊಠಡಿಗಳ ನಿರ್ಮಾಣದ ಪೂಜೆ ಇವತ್ತು ನಾವು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ। ನನ್ನ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತಿ ವ್ಯಾಪ್ತಿಗೆ ಬರುವ ಸುಮಾರು 7 ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಒಟ್ಟು ಸೇರಿ ಸುಮಾರು 1 ಕೋಟಿ ಅನುದಾನ ಅವರು ನೀಡಿದ್ದಾರೆ। ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಇವತ್ತು ಸೋನಟ್ಟಿ ಗ್ರಾಮ, ಹೊಸ ಕೆಂಚನಟ್ಟಿ ಗ್ರಾಮ, ಹೊಸ ಹೊಸೂರು, ವಂಟಮುರಿ ಗ್ರಾಮ, ಹೆಗ್ಗೇರಿ, ಕಟ್ಟನಬಾವಿ ಹಾಗೂ ಹೊಸ ಇದ್ದಲೊಂಡ್ ಹಾಗೂ ಬೊಮ್ಮನಟ್ಟಿ ಗ್ರಾಮದ ಎಲ್ಲ ಜನರ ಪರವಾಗಿ ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಪರವಾಗಿ ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳಿ ಬಯಸ್ತೇನೆ। ಈಗಾಗಲೇ ಸುಮಾರು ಎಲ್ಲ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾರ್ಯ ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮಗಳಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ವೇಗವಾಗಿ ಸಾಗ್ತಾ ಇದೆ। ಇಷ್ಟು ಈ ಕೆಲವೊಂದು ಶಾಲೆಯ ಕೆಲವೊಂದು ಕೊಠಡಿಗಳ ಶೀತಲತೆಯ ಬಗ್ಗೆ ಹಾಗೂ ಕೆಲವೊಂದು ಹಳೆಯ ಕೊಠಡಿ ಬಗ್ಗೆ ಅವರ ಗಮನಕ್ಕೆ ನಾವು ತಂದಿದ್ವಿ। ಅವರು ಹಿಂದಿನ ಒಂದು ಸುಮಾರು ದಿನಗಳಿಂದ ಅವರ ಈ ಶಾಲೆಯ ದುರಸ್ತಿ ಮಾಡಬೇಕು ಅಥವಾ ಶಾಲೆಯ ಹೊಸ ಕೊಠಡಿ ನೀಡಬೇಕಂತ ಅವರ ಭಾಳ ಆಸೆ ಇತ್ತು। ಈಗಾಗಲೇ ಶಿಕ್ಷಣಕ್ಕೆ ಅವರು ಭಾಳ ತಮಗೆ ಗೊತ್ತಿದ್ದಂತೆ ಭಾಳ ಒತ್ತು ಕೊಡ್ತಾರೆ। ಏನು ಒಂದು ಪ್ರೈವೇಟ್ ಸ್ಕೂಲ್ಗಳಲ್ಲಿ ಏನು ಮಕ್ಕಳು ಏನು ಒಂದು ಅನುಕೂಲ ಪಡಿತಾರೆ, ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಗ್ರಾಮೀಣ ಭಾಗದ ಬಡ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅದು ಸಿಗಬೇಕಂತ ಆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಸುವ್ಯವಸ್ಥೆ ಅವರಿಗೆ ಸಿಗಬೇಕಂತ ಅವರು ಈ ಬಾರಿ ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಒಂದು ಹೊಸ ಕೊಠಡಿಗೆ ಅನುದಾನ ನೀಡಿದ್ದಾರೆ। ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಅವರಿಗೆ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಜನರ ಪರವಾಗಿ ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೇನೆ। जिल्हा पंचायत सदस्य सिद्धू सुनगार, तालुका पंचायत सदस्य यल्लाप्पा कोळेकर, सिद्धराज नाईक, भीमराव नाईक, नासरीन बानू अन्सारी, इंजिनियर अनिल शिंगे, सत्यप्पा मुच्चंडी, यल्लाप्पा मासेनट्टी सहित SDMC सदस्य आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। बिम्स रुग्णालयात OPD आणि जनरल वॉर्ड करावा अशी मागणी फ्रेंड्स सर्कल ग्रुपकडून जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे।
बेळगाव बिम्स रुग्णालयात ओपीडी आणि जनरल वॉर्ड प्रारंभ करा अशी मागणी करून फ्रेंड्स सर्कल ग्रुपकडून बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. गेल्या 3 दिवसांपूर्वी बिम्स रुग्णालयात एक गर्भिणी उपचारादरम्यान आली असता तिला बिम्स रुग्णालयात कोविड वॉर्ड म्हणून दाखल करण्यास नकार देण्यात आला. रात्री 2 ते सकाळी 6 या दरम्यान त्या दाम्पत्यांना रुग्णालयाबाहेरच थांबवण्यात आले होते. याचीच दखल घेऊन फ्रेंड्स सर्कलने त्या गर्भिणी स्त्रीला नवजीवन हॉस्पिटलमध्ये दाखल करून तिच्यावर उपचार करण्यात आले असता त्या गर्भवती महिलेने एका शिशूला जन्म दिला आहे. याबद्दल सविस्तर माहिती फ्रेंड्स सर्कलचे सदस्य संतोष दरेकर यांनी दिली आहे. हम लोग 3 दिन पहले एक पेशेंट था सिविल हॉस्पिटल के बाहर, एक औरत जो प्रेग्नेंट थी, वो नाइट 2 o'clock से लेकर मॉर्निंग 6 o'clock तक ओपन एयर में, बोले तो ओपन ग्राउंड में सोए थे और उनका पेट में जो बच्चा था वो भी उसका मूवमेंट कम हुआ था. तो हम लोगों को जब कॉल आया कि ऐसे ऐसे औरत बैठी है उसको हेल्प करो, और उनके पास 1 रुपये नहीं था प्राइवेट हॉस्पिटल में जाके ट्रीटमेंट लेने के लिए, तो वो पेशेंट को हम लोग मिल के उनको लेके हम लोग हमारे फ्रेंड नवजीवन हॉस्पिटल में डॉक्टर सतीश चोगलर बोल के है, तो उनको कांटेक्ट करके सर को बताया उसका प्रॉब्लम. तो सर ने बोला कि हम लोग फ्री में ऑपरेशन करते हैं, उसको पहले लेके आओ, उसका जान बचाएंगे. तो हम लोगों ने औरत को एम्बुलेंस में डाल के उधर लेके गए. उनका ऑपरेशन सक्सेस हुआ, उनको बच्चा भी पैदा हुआ नाइट को 1 o'clock को नेक्स्ट डे. तो ये उनका है. पर ऐसे बहुत सारे पेशेंट्स हैं जो हॉस्पिटल में आते हैं और उनको बहुत सारे प्रॉब्लम्स फेस होते हैं. ये बीम्स हॉस्पिटल बेलगाम में है. तो हम लोग चाहते हैं कि एक 10 to 15 डेज़ के अंदर बीम्स हॉस्पिटल का जो नॉर्मल ओपीडी है वो स्टार्ट हो जाए, क्योंकि बहुत सारे लोग आते हैं डायलिसिस के लिए, आते हैं एक्सीडेंटल पेशेंट्स आते हैं, बोन का फ्रैक्चर रहता है किसी का, और कोई प्रेग्नेंट औरत रहती है जिसको चेकअप करना है, नहीं तो उसका ऑपरेशन रहता है. ये प्राइवेट हॉस्पिटल्स का जो प्रेजेंट कॉस्टिंग है वो परवड़ता नहीं है. तो इसके लिए इमीडिएटली गवर्नमेंट हॉस्पिटल चालू होना चाहिए बोल के मैं बोल के ख़त्म करता हूँ. थैंक यू. वैद्यांकडे उपचारासाठी नागरिक जात असतात, मात्र याच वैद्यांकडून फसवणूक व हलगर्जीपणा केला जात असल्याने नागरिकांनी जावे तरी कुठे असा प्रश्न सर्वांसमोर उभा आहे. प्रत्येक महापुरुषाच्या मूर्तीसमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत अशी मागणी राष्ट्रीय बसवदल पीठाकडून जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. रामदुर्ग जिल्ह्यातील बिजगुप्पी गावामधील जगज्योती विश्वगुरू बसवेश्वर यांची मूर्ती भग्न करण्याच्या प्रकाराबद्दल राष्ट्रीय बसवदल पीठाकडून आक्रोश व्यक्त करण्यात आला असून हा असा प्रकार करणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना करून निवेदन सादर करण्यात आले आहे. यावेळी विश्वगुरू मंडप बेळगाव प्रभुलिंग महास्वामी यांनी सांगितले की ज्या प्रकारे बिजगुप्पी गावामध्ये प्रकार घडला आहे अशा प्रकारे पुन्हा अन्यत्र घटना घडू नये यासाठी प्रत्येक महापुरुषांच्या पुतळ्या सभोवती सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे गरजेचे आहे. ರಾಮದುರ್ಗ ತಾಲೂಕಿನ ಬಿಜುಗುಪ್ಪಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ವಿಶ್ವಗುರು ಬಸವಣ್ಣವರ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಭಗ್ನಗೊಳಿಸಿದ್ದಾರೆ ದುಷ್ಕರ್ಮಿಗಳು. ಅವರಿಗೆ ಬೇಗನೆ ಅವರನ್ನು ಹಿಡಿದು ಅವರಿಗೆ ತಕ್ಕ ಶಿಕ್ಷೆಯನ್ನು ಕೊಡಬೇಕು ಮತ್ತು ಅಲ್ಲಿ ವಿಶ್ವಗುರು ಬಸವಣ್ಣವರ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆ ಮಾಡಬೇಕು. ವಿಶ್ವಗುರು ಬಸವಣ್ಣವರು ಮನುಕುಲದ ಉದ್ಧಾರಕ್ಕಾಗಿ ಧರ್ಮವನ್ನು ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಹಾನ್ ಪುರುಷರು. ಅಂಥವರ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಭಗ್ನಗೊಳಿಸಿದ್ದು ಮಹಾ ಅಪರಾಧ. ಅವರಿಗೆ ಆದಷ್ಟು ಬೇಗನೆ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದವರು ಮತ್ತು ಅದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಆ ದುಷ್ಕರ್ಮಿಯನ್ನು ಹಿಡಿದು ಅವರಿಗೆ ಶಿಕ್ಷೆಯನ್ನು ಕೊಡಬೇಕಂತ ನಾವು ಆಗ್ರಹಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಈ ಮೂಲಕ ನಾವು ಒಂದು ಸಂದೇಶವನ್ನು ಏನು ಹೇಳಬೇಕಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಯಾರೇ ಮಹಾತ್ಮರ ಒಂದು ಮೂರ್ತಿಗಳ ಮೇಲೆ, ಬಸವಣ್ಣವ್ರದ್ದು ಇರ್ಬೋದು, ಇನ್ನೊಬ್ಬರದ್ದು ಯಾರದೇ ಇರ್ಬೋದು, ಮಹಾತ್ಮರ ಮೂರ್ತಿಗಳ ಮೇಲೆ ಇದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಪದೇ ಪದೇ ಇಂಥ ಒಂದು ಕೃತ್ಯಗಳು ಆಗಬಾರ್ದಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿನೂ ಸಹಿತ ಈ CC ಕ್ಯಾಮ್ರಾವನ್ನು ಅಲ್ಲಿ ಅಳವಡಿಸಬೇಕಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ನಾವು ಈ ಮೂಲಕ ಸಂದೇಶವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಈ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದ ಆದಷ್ಟು ಬೇಗನೆ ಈ ಕೆಲಸ ಆಗಬೇಕು, ಅವರಿಗೆ ಶಿಕ್ಷೆ ಆಗಬೇಕು. ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕದ ಜನತೆ, ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಬಸವದಳ ಪೀಠದ ವತಿಯಿಂದ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಬಸವ ಎಲ್ಲ ಶರಣ ಬಂಧುಗಳು ಆದಷ್ಟು ಬೇಗನೆ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ, ಆಯಾ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ, ತಾಲೂಕಾ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ राष्ट्रीय बसव शरण बंधुಗಳು ಮನವಿಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಬೇಕಂತ ಈ ಮೂಲಕ ನಾನು ಕರೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. बसवेश्वर यांच्या मूर्तीला अशा प्रकारे भग्न करणे हे योग्य नसून ज्यांनी कोणी हे कृत्य केले आहे त्यांना कठोरात कठोर शिक्षा देऊन बसवेश्वरांप्रती त्यांच्यात आदर्श निर्माण करून देणे गरजेचे आहे असे यावेळी सांगण्यात आले.
आता पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट. सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास. यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी. तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ. उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी. फोन 0831 2435 777. एपटेक एविएशन एकेडमी बेलगाम. यहाँ हमने 13 सालों में न सिर्फ 2000 से अधिक स्टूडेंट्स को ट्रेन किया है, बल्कि 90% को बेस्ट प्लेसमेंट्स भी दी है. हम साथ कई ऐसे जॉब रेडी कोर्सेज भी ऑफर कर रहे हैं जो ग्लैमरस होने के साथ काफी प्रॉमिसिंग भी है. आज कई टॉप हायरिंग कंपनीज की नजर हमारे स्टूडेंट्स पे है, और वो इसलिए है जहां कई कोर्सेज सिर्फ स्किल्स सिखाते हैं. हम 6 एज एडवांटेज से लाइफ स्किल्स सिखाते हैं जो उन्हें इन कोर्सेज के साथ लाइफ टाइम करियर के लिए तैयार करते हैं. अगर आप तैयार हैं इंडस्ट्री रेलेवेंट स्किल्स के लिए, हम तैयार हैं आपका फ्यूचर बदलने के लिए. एपटेक एविएशन एकेडमी बेलगाम. होटल आदर्शा पैलेस आपके लिए लाए हैं फूड पार्सल और होम डिलीवरी सर्विस, ब्रेकफास्ट, लंच और डिनर, साउथ इंडियन, नॉर्थ इंडियन, तंदूरी. कोविड-19 के तहत स्वच्छता और सभी नियमों का पालन. आज ही ऑर्डर कीजिए और घर बैठे लजीज खाने का मजा उठाइए. हर पार्सल के साथ एक मास्क फ्री. होटल आदर्शा पैलेस, लिंगराज कॉलेज के सामने, कॉलेज रोड, बेलगावी. फोन 0831 2435 777 और 8884 121718. अरे बाप रे, पहा तर कितीही गर्दी. पोतदार ज्वेलर्सचे पण कमाल आहे ना. का असू नये. 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे. म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे. असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही. अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही. हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते. अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो. येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही. सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे. या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत. यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे. हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स, बेळगाव. बेळगाव जिल्ह्यातील नामांकित पीपल ट्री महाविद्यालय 2007 साली शिक्षणप्रेमी जगदीश सौंदत्ती यांच्याकडून या महाविद्यालयाचा बेळगावमध्ये प्रारंभ. पीपल ट्री महाविद्यालयात उच्च पदवीधर शिक्षक देतात प्रशिक्षण. पहिल्यांदाच बेळगावमध्ये शिक्षण अभियान 4.0 राबवलेले पीपल ट्री हे पहिले महाविद्यालय. या महाविद्यालयातील विद्यार्थी युनिव्हर्सिटी ब्ल्यू घेऊनच जातात बाहेर. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राज्यभर राष्ट्रीय पातळीवर मिळवले आहे यश. प्रत्येक वर्षी केले जाते विद्यार्थ्यांसाठी संमेलनाचे आयोजन. पीपल ट्री महाविद्यालयात डिजिटल क्लासरूम, हायटेक कम्प्युटर लॅब व उत्तम लायब्ररीची सुविधा. येथे PUC कॉमर्स, BCA, BCom, BBA बरोबरच
2019 मध्ये पहिले पीपल ट्री कॉलेज जे NSDC मान्यता प्राप्त हॉटेल अँड इव्हेंट मॅनेजमेंट कॉलेज आहे. महाविद्यालयामध्ये बेस्ट ट्रेनिंग रेस्टॉरंट, मॉकबार काउंटर, हाऊसकीपिंग लॅब व इतर व्यवस्था आहेत उपलब्ध. गायन, नृत्य, नाटक, क्रीडा अशा अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांना केले जाते प्रोत्साहित. 3000हून अधिक विद्यार्थी आहेत नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत. तर ऍडमिशन घेण्यासाठी भेट द्या पीपल ट्री कॉलेज, बिहाइंड रामदेव हॉटेल, नेहरू नगर, बेलगाम. कॉन्टॅक्ट 9620271868 9901181300 9611614687. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आरआर व शिरानगर मधील निवडणुकीमध्ये भाजप पक्ष निवडून आल्याने बेळगाव शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी चन्नमा सर्कल जवळील गणेश मंदिरासमोर आनंद उत्सव साजरा केला आहे. कर्नाटक, शिरा आणि आरआर अर्बन असेंब्ली पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये भाजपचे उमेदवार मुनिरत्न हे विजयी झाले असून शिरा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये राजेश गौड हे विजयी झाले आहेत. यासाठी बेळगावमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून शहरातील चन्नमा सर्कल येथील गणेश मंदिराच्या समोर विजयोत्सव साजरा करण्यात आला आहे. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली व मिठाईचे वाटप करून आनंद साजरा केला आहे. भारत माता की जय, भारत माता की जय, हर हर मोदी, घर घर मोदी, बोलो भारत माता की जय, बोलो भारत माता की जय, और महेश ना और भारतीय जनता पक्षाचे भारतीय जनता पक्षाचे. यावेळी भाजप महिला कार्यकर्त्यांनीही सहभाग दर्शवला होता. रायबाग तालुक्यातील हारुगिरीमध्ये पूर्वसभा बैठक संपन्न झाली असून या बैठकीत सदाशिव आयोग जारी करण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. डिसेंबर 11ला सदाशिव आयोग जारी करण्याबाबत बेंगळूर पॅलेसच्या मैदानावर मागणी करण्याच्या चर्चेसाठी रायबाग तालुक्यातील हारुगेरी पट्टणमधील श्री कालिकादेवी मंदिराच्या सभाभवनमध्ये पूर्वभावी सभेचे मादिगर दंडोर, मादिक मिसलाती होराट समिती आणि न्यायमूर्ती ए.जे. सदाशिव आयोग जारी समन्वय समिती यांच्या सहयोगाने सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानी समन्वय समितीचे राज्याध्यक्ष मुत्तन्ना बेन्नूर यांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी आपले विचार मांडले आहेत. ಜಾತಿಗಳು ಅಸ್ಪೃಶ್ಯ ಒಳಗೆ ಬರ್ತಾವೆ. ಅಸ್ಪೃಶ್ಯೇತರ ಜಾತಿಗಳು ಇತರೆ 23-24 ಜಾತಿಗಳು ಸೇರ್ತಾವೆ. ಅಂದ್ರೆ ಅದರಲ್ಲಿ ಬೋವಿ, ಲಂಬಾಣಿ, ಕೊರಮ, ಕೊರಚ ಅವ್ರು 23 ಜಾತಿಗಳು. ಅವರಿಗೆ 3% ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಹೇಳ್ತಾರೆ. ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಅನಧಿಕೃತವಾಗಿ ಸೇರಿಸಿಕೊಂಡಂಥವರು ಇವತ್ತಿಗೂ ಕೂಡ ಅಧಿಕೃತವಾಗಿ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿ ಅವ್ರಿಗೆ ಅಧಿಕೃತ ಗೆಜೆಟ್ನೇ ಇಲ್ಲ. 341 ಸಂವಿಧಾನದ ಪರಿಚಯದ ಪ್ರಕಾರ ಅವರು ಪರಿಶಿಷ್ಟ ಪಟ್ಟಿಯೊಳಗಿಲ್ಲ. ಆದರೂ ಕೂಡ ಅವ್ರನ್ನ ಇವತ್ತಿನ ಸಹೋದರರು, ನಮ್ಮ ಅಣ್ಣತಮ್ಮರು ತಿಳ್ಕೊಂಡು ಇವತ್ತು ಕೂಡ ಒಪ್ಪಿಕೊಂಡು ಬಂದಿವಲ್ಲ, ಆ ಒಪ್ಪಿಕೊಂಡು ಬಂದು ತಪ್ಪೇ ಇವತ್ತು ನಮ್ಮನ್ನು ಅದು ತಲೆ ಮೇಲೆ ಇದು ಅರಿವಂಗೆ ಮಾಡಿಬಿಟ್ಟಿದೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಇಲ್ಲಿ ಪಕ್ಷಗಳನ್ನು ಬ್ಲಾಕ್ ಮೇಲ್ ಮಾಡುವಂಥ ಸಮಾಜ, ಆರ್ಥಿಕವಾಗಿ ಸಬಲರಿದ್ದಂಥ ಸಮಾಜ ಇವತ್ತು ಯಾರು ಅನ್ನೋದು ಈಗಾಗಲೇ ಗೊತ್ತಾಗಿದೆ. ಅವ್ರ ಹೆಸರು ತಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿದೆ. ಆದರೆ ನಾವು ಹೇಳಿದಾಗೆ ಯಾರನ್ನೂ ಕೈ ಬಿಡುವುದಿಲ್ಲ, ಯಾರನ್ನೂ ಸೇರಿಸೋಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದು ಸತ್ಯ. ಯಾಕಂದ್ರೆ ಸದಾಶಿವ ಆಯೋಗದ ವರದಿಯಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಜಾತಿಗಳನ್ನು ಸೇರಿಸೋದು ಹೇಳಿಲ್ಲ, ಯಾವುದೇ ಜಾತಿನ ತೆಗೆಯೋದು ಹೇಳಿಲ್ಲ. ಆದರೂ ಕೂಡ ವರದಿ ಬಗ್ಗೆ ಅವೈಜ್ಞಾನಿಕ ಹೆಸರು ಮೇಲೆ ಅವರು ಮಾತಾಡಕತ್ತಾರ. ಅದು ಮಾತಾಡೋದು ಒಳ್ಳೆಯದಲ್ಲ. ಆ ಮಾತಾಡೋದಕ್ಕೆ ಪ್ರತ್ಯುತ್ತರವಾಗಿ ಈ ಸಮಾವೇಶ ಇದು ಸಮಾವೇಶ ನಡೀತಾ ಇದೆ. ಅದರಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಶಾಸಕರು, ಎಲ್ಲ ಜನಾಂಗದ ಶಾಸಕರು, ಪರಿಶಿಷ್ಟ ಜಾತಿ ಎಲ್ಲ ರಾಜ್ಯ ನಾಯಕರು ಅಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ. ಬಹಿರಂಗವಾಗಿ ಚರ್ಚೆ ಸರ್ ಮುಂದಿನ ನಡೆ ಅವತ್ತು ನಿರ್ಣಯ ಆಗ್ತದೆ. ಅವತ್ತಿನ ನಿರ್ಣಯದಲ್ಲಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಇರ್ತಾರೆ, ಸಮಾಜ ಕಲ್ಯಾಣ ಸಚಿವರಂತ ಈಗಿನ ಶ್ರೀರಾಮುಲು ಸರ್ ಇರ್ತಾರೆ, ಆಮೇಲೆ DCMಗಳು ಇಲ್ಲಿ ಲಕ್ಷ್ಮಣ ಸವದಿ ಸರು, ಆ ಕಡೆ ಗೋವಿಂದ ಕಾರಜೋಳ ಸರು, ಆ ಕಡೆ ಅಶ್ವಥ್ ನಾರಾಯಣ ರೆಡ್ಡಿ ಅವರು, ಇವರೆಲ್ಲ ಸರ್ಕಾರ ಮತ್ತು ವಿರೋಧ ಪಕ್ಷ ನಾಯಕರ ಜೊತೆಯಾಗಿ ಅವತ್ತು ನಿರ್ಣಯ ಆಗ್ತದೆ. ಆ ವೇದಿಕೆ ಬರಬೇಕಾಗಿತ್ತಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಬೇಡಿಕೆ ಪೂರಕವಾಗಿಯೇ ಬರಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಗೌರವಯುತವಾದಂಥ ಆ ವೇದಿಕೆ ಒಳಗೆ ಘೋಷಣೆ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಘೋಷಣೆ ಆಗಿತ್ತಂತಂದ್ರೆ ಅದು ಈ ಆ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಒಂದು ಬೇರೆ ರೀತಿ ರಾಜಕೀಯ ಹೊಸ ಶಕ್ತಿ ಧ್ರುವೀಕರಣಕ್ಕೆ ಇವರೇ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಂಗೆ ಆಗುತ್ತೆ. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ನಮಗೆ ಭರವಸೆ ಇದೆ ಈ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಾಗೆ ಸಂಘ ಪರಿವಾರ ಈ ಒಳ ಮೀಸಲಾತಿಗೆ ಈಗಾಗಲೇ ಭಾಳಷ್ಟು
ಶ್ರಮ ಹಾಕಿದೆ. ಹೀಗಾಗಿ ಸಂಘ ಪರಿವಾರದ ಪ್ರಯತ್ನದಿಂದ ಒಳ ಮೀಸಲಾತಿ ತಾರ್ಕಿಕ ಅಂತ್ಯ ಹಾಡುವ ಎಲ್ಲ ಮುನ್ಸೂಚನೆ ಕಂಡಿದ್ದರಿಂದ ಇವತ್ತು ನಾವು ಅಭಿಯಾನ ಮಾಡುವ ಮುಖಾಂತರ ಒಂದು ಜನಾಂಗೀಯ ಒಂದು ಸಮಾವೇಶ ಮಾಡುವ ಮುಖಾಂತರ ಅದು ಒಳ ಮೀಸಲು ಸದಾಶಿವ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಚಳಿಗಾಲ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ಅದು ಕೂಡಲೇ ಅದು ಮಂಡಿಸಿ ಅದನ್ನು ಕೇಂದ್ರಕ್ಕೆ ಶಿಫಾರಸು ಮಾಡಿನೇ ಅಲ್ಲಿ ಸಮಾವೇಶದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಬೇಕಾಗುತ್ತೆ ಅವರೆಲ್ಲ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವರು ಎಲ್ಲರೂ ಆಹ್ವಾನ ಮಾಡಿದಾಗ ಅಲ್ಲಿ ಬಂದು ಏನು ಮಾತಾಡಬೇಕು. ನಾವು ಈಗಾಗಲೇ ಭಾಳಷ್ಟು ಸಾರಿ ಹೇಳಿದ್ದೀವಿ, ಅವರಿಂದ ಯಾವ ಸಾಮಾಜಿಕ ವಂಚನೆ ಆಗಿದೆ ಒಂದು ನೇರವಾಗಿಯೇ ಹೇಳಿದ್ದೇವೆ ಮತ್ತು ಅವ್ರನ್ನೂ ಕೂಡ ನಾವು ಕರಿತಾ ಇದ್ದೇವೆ ವೇದಿಕೆಗೆ. ಅವ್ರು ಬಂದು ತಮ್ಮ ನೈತಿಕವಾಗಿ ಈ ಒಳ ಮೀಸಲಾತಿ ವಿಷಯ ನಮ್ಮದೇನು ಅನ್ನೋದನ್ನು ಹೇಳಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಪಕ್ಷಾತೀತವಾಗಿ ನಡೆಯುವಂಥ ಈ ಸಮಾವೇಶ, ಪಕ್ಷಾತೀತ ನಡೆಯುವಂಥ ಸಂಕಲ್ಪ ಯಾತ್ರೆ. ಇವರು ಯಾವ ಜಾತಿಯನ್ನು ವಿರೋಧ ಮಾಡೋದಿಲ್ಲ, ಯಾವ ಜಾತಿಯನ್ನು ತೆಗೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ಬೇಡಿಕೆ ಪ್ರಮುಖವಾಗಿರುವಂಥ ಒಳ ಮೀಸಲಾತಿ ನಮ್ಮ ಪ್ರಮುಖ ಬೇಡಿಕೆ. ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಸ್ವಾಯತ್ತತೆ ಇದೆ, ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಗಳೇ ಒಳ ಮೀಸಲಾತಿ ಕೊಡ್ಬೋದು ಅನ್ನೋದು ಸಂವಿಧಾನ ಪರಿಷತ್ 46 ಓಪನ್ ಆಗಿ ಹೇಳ್ತದೆ. ಇದು ಸರ್ಕಾರ ಇಚ್ಛಾಶಕ್ತಿ ಪ್ರದರ್ಶನ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. ನಾವು ಹೇಳಿದಾಗೆ ನಮ್ಮ ದಲಿತ ಶಾಸಕರಿಗೆ ಸಂವಿಧಾನದ ಪರಿಜ್ಞಾನ ಸುಮ್ಮನೆ ಆರಿಸಿ ಬರ್ತಾರೆ, 5 ವರ್ಷ ಕಳೆದು ಬಿಡ್ತಾರೆ. ಈ ಸಾಮಾಜಿಕ ಸಮಸ್ಯೆಯನ್ನು ಬಿಗಡಾಯಿಸಲಿಕ್ಕೆ ದಲಿತ ಶಾಸಕರಿಗೆ ಕಾರಣ. ಇಷ್ಟು ಜಾತಿ ಶಾಸಕರನ್ನು ನಾವು ಸಾಮಾನ್ಯ ಬರಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಒಂದೊಂದು ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ನಾವು ಅಸ್ಪೃಶ್ಯ ಜನಾಂಗದವರು 20,000, 30,000, 15,000 ವೋಟರ್ಸ್ ಇರ್ತೀವಿ, ವೋಟ್ ಹಾಕ್ತೀವಿ. ನಾವು ಇಡೀ ಪ್ರಜಾತಂತ್ರ ವ್ಯವಸ್ಥೆ ಒಳಗೆ ಈ ಒಂದು ಜನಾಂಗದ ಬೇಡಿಕೆ 21 ವರ್ಷ ಸುದೀರ್ಘ ಹೋರಾಟ ಏನಾರಾಗಿತ್ತು ಅಂತಂದ್ರೆ ಈ ಒಳ ಮೀಸಲಾತಿ ಬೇಡಿಕೆನೇ. यानंतर समुदायाचे प्रमुख सुरेश येहोळे यांनी देखील अधिक माहिती दिली. ಮಾದಿಗರ ಧರ್ಮ ಯುದ್ಧಕ್ಕಾಗಿ ನಾವೆಲ್ಲ ಮಾದಿಗೆ ಬಾಂಧವರು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಶಕ್ತಿ ತೋರಿಸುವಂಥ ಒಂದು ಗಳಿಗೆ ಬಂದಿದೆ. ಸದಾಶಿವ ಆಯೋಗ ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಆಯೋಗವನ್ನು ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಜಾರಿ ಮಾಡಿ ಕೇಂದ್ರಕ್ಕೆ ಕಳಿಸಬೇಕು ಅನ್ನೋ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಸುಮಾರು 10 ಲಕ್ಷ ಮಾದಿಗರನ್ನು ಬೆಂಗಳೂರಿನ ಅರಮನೆಯಲ್ಲಿ ಸೇರಿಸಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಒಂದು ಸವಾಲು ಹಾಕಿ ಆ ಜಾರಿಗೋಸ್ಕರ ನಾವೆಲ್ಲರೂ ಹೋರಾಟ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಆ ಹೋರಾಟ ಎಲ್ಲಿಂದ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂದರೆ ಗಂಡು ಮೆಟ್ಟಿನ ನಾಡಾದ ಬೆಳಗಾವಿಯ ನಮ್ಮ ರಾಯಬಾಗ್ ತಾಲೂಕಿನಿಂದಲೇ ಅದು ಶುರು ಆಗಲಿ ಅನ್ನೋ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಇವತ್ತು ಶುರು ಮಾಡಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಾವೆಲ್ಲ ಹಿರಿಯ ಪ್ರಮುಖರು ಬಸವರಾಜ ಸನದಿಯವರು, ಮಾವೀರಣ್ಣ ಐಹೊಳೆಯವರು, ರಾಜೇಂದ್ರ ಐಹೊಳೆಯವರು ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ನನ್ನ ಹಿರಿಯ ನಾಯಕರು, ಮುಖಂಡರುಗಳು ಇದರ ಒಂದು ನೇತೃತ್ವವನ್ನು ನಮ್ಮ ಸಮನ್ವಯ ಸಮಿತಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಮುತ್ತಣ್ಣ ಬೆನ್ನೂರವರು ವಹಿಸಿಕೊಂಡು ನಮ್ಮೂರಿಗೆ ಆಗಮಿಸಿದ್ದಾರೆ. ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಇಡೀ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಿಂದ ಅವರಿಗೆ ಶಕ್ತಿ ತುಂಬಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಉದ್ದಕ್ಕೂ ಸುಮಾರು 2 ದಶಕಗಳಿಂದ ನಡೆಸಿಕೊಂಡು ಬಂದಂಥ ಈ ಹೋರಾಟವನ್ನು ಡಿಸೆಂಬರ್ 11ನೇ ತಾರೀಕಿನಂದು ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂಥೇಳಿ ಈ ಮೂಲಕ ನಾವು ಸಭೆಯನ್ನು ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಆ ಮೂಲಕ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಬಾಂಧವರಿಗೆ ಈ ವೇದಿಕೆ ಮೂಲಕ, ನಿಮ್ಮ ಮಾಧ್ಯಮದ ಮೂಲಕ ಎಲ್ಲ ಮಾದಿಗರು ಈ ಸಮಾವೇಶದಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಗಟ್ಟಿ ನಿಲುವನ್ನು ಎಲ್ಲರಿಗೂ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಇಲ್ರಿ, ಈಗಾಗಲೇ ರೀ ಅಂತರ್ಜಾಲದಾಗ ಈಗೇನು ಇದ್ರಾಗ ರೀ ವಾಟ್ಸಪ್ದಾಗ ಫೇಸ್ಬುಕ್ದಾಗ ಎಲ್ಲ ರೀ ಆಲ್ರೆಡಿ ಕೋರ್ಟ್ ಇದು ಮಾಡಿದಂತಂದು ಬರ್ತಾ ಇದೆ. ಇನ್ನೂ ಕೋರ್ಟ್ ಡಿಕ್ಲೇರ್ ಮಾಡಿಲ್ಲ. ಅದು ಪಂಚಪೀಠ ತೀರ್ಮಾನ ಆಗಿದೆ ಅಂದರೆ ಅದು ಶಾಸಕಾಂಗದಲ್ಲಿ ಪಾಸ್ ಆಗಿ ಜಾರಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಅಂಕಿತ ಬೀಳಲಿಕ್ಕೆ ಅದು ಕೇಂದ್ರಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರವನ್ನು ನೇರವಾಗಿ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನಾವೆಲ್ಲ ಈ ಒಂದು ಸದಾಶಿವ ಆಯೋಗದ ವರದಿ ಜಾರಿಗಾಗಿ ಒತ್ತಾಯ ಹಾಕಬೇಕು ಅನ್ನೋ ನಿರ್ಧಾರವನ್ನು ಡಿಸೆಂಬರ್ 11ನೇ ತಾರೀಕಿನಂದು ಬೆಂಗಳೂರಿನ ಅರಮನೆ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 10 ಲಕ್ಷ ಮಾದಿಗರನ್ನು ಸೇರಿಸಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಒತ್ತಡ ತಂದು ಆ ಜಾರಿಗೋಸ್ಕರ ನಾವೆಲ್ಲ ಹೋರಾಟ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋ ನಿರ್ಧಾರನೇ ಇದನ್ನು ತೊಗೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ನಮಗೆ ಸದಾಶಿವ ಆಯೋಗದ ವರದಿಗಾಗಿ ಮಾನ್ಯ ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಸಾಹೇಬ್ರೆ 15 ಕೋಟಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಂಥದ್ದು ಉದಾಹರಣೆ ಇದೆ. ಈಗ RSSದವರಾಗಲಿ BJP ಸರ್ಕಾರ ಕೂಡ ಆಗಲಿ ನಮ್ಮ ಸದಾಶಿವ ವರದಿಗಾಗಿ ಪೂರಕವಾಗಿದೆ, ವಿರೋಧ ಇಲ್ಲ. ಆದರೂ ಕೂಡ ನಾವು ವಿರೋಧ ಪಕ್ಷದವ್ರನ್ನ ಕರೆಸಿ ಇದ್ದ ಸರ್ಕಾರದವ್ರನ್ನ ಕರೆಸಿ ಒತ್ತಡ ಹಾಕಿ ಈ ಒಂದು ಹೋರಾಟವನ್ನು ಇತಿಶ್ರೀ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋ ನಿಲುವು ನಮ್ಮದೆಲ್ಲರೂ. यावेळी या पूर्वभावी सभेमध्ये बसवराज सनदी, महावीर येहोळे, मारुती कल्याणकर, राजेंद्र येहोळे, कुमार हळकल्ली व इतर उपस्थित होते. संजीव बॅकुडे, KNN सिटी न्यूज, रायबाग. कागवाड तालुक्यातील ऐनापूर नगरपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली असून या निवडणुकीत भाजप उमेदवारांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बेळगाव जिल्ह्यातील कागवाड तालुक्यातील ऐनापूर नगरपंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. यावेळी भाजप उमेदवारांची बिनविरोध निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी तमन्ना शिवगौडा पारशेट्टी तर उपाध्यक्षपदी गीता नामदेव केंगारे यांची निवड झाली आहे.
ऐनापूर नगरपंचायतमध्ये 19 उमेदवार या निवडणुकीला उभे राहिले असता एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे 18 उमेदवार असता यामधील 2 उमेदवारांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी चिक्कोडी खासदार अण्णासाहेब जोल्हे यांनी आपले विचार मांडले आहेत. ನಾನು ಐನಾಪುರ ಗ್ರಾಮದ ಎಲ್ಲ ಪಂಚಾಯತಿಯ ಸದಸ್ಯರಿಗೆ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಜನರಿಗೆ ನಾನು ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ. ಅವಿರೋಧವಾಗಿ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿಕೊಟ್ಟೆ. ಮತ್ತು ಸುಮಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ನಮ್ಮ ಶಾಸಕರಾದ ತಾತ್ಯಾರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಈ ಕಾಗವಾಡ ಕ್ಷೇತ್ರ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ವರ್ಕ್ಗಳು ಈಗಾಗಲೇ ಪ್ರಾರಂಭ ಅದರಲ್ಲಿ ಕೂಡ ಇವತ್ತು ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತಿ ಇರ್ಬೋದು, ಪುರಸಭೆ ಇರ್ಬೋದು, ಇವೆಲ್ಲ ಕೂಡ ಈ ಒಂದು ಕಾಗವಾಡ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ BJP ಪಾಲಾಗಿದ್ದು ಭಾಳ ಸಂತೋಷ ಅನಿಸಿದೆ. ಆದ ಕಾರಣ ಬಹುತೇಕ ನಮಗೆ ಎಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಓಟ್ ಹಾಕಕ್ಕೆ ಇಲ್ದನ ನಮ್ಮ ತಾವು ಜನರು ಇವತ್ತು ತಾವು ಸ್ವಂತ ಬಲದಿಂದ ಇವತ್ತು ಇಲ್ಲಿ ಮೆಜಾರಿಟಿ ಮಾಡಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಮತ್ತು ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಚುನಾವಣೆಗೆ ಸುಮಾರು ಒಂದು ವಾರ ಆಯಿತು ಎಲ್ಲ ಕಡೆ ನಡೆದಿದ್ದಾವೆ. ಬಹಳಷ್ಟು ಇಲ್ಲಿ ಕಾಗವಾಡ ಕ್ಷೇತ್ರ ಅಷ್ಟ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಹುಕ್ಕೇರಿ ಇರ್ಬೋದು, ಚಿಕ್ಕೋಡಿ ಇರ್ಬೋದು, ನಿಪ್ಪಾಣಿ ಇರ್ಬೋದು ಮತ್ತು ಅಥಣಿ ಮತ್ತು ರಾಯಭಾಗದಲ್ಲಿ ಸುಮಾರು ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯಿತಿ, ಪುರಸಭೆ ಮತ್ತು ನಗರಸಭೆಗಳಲ್ಲಿ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷ ಚುಕ್ಕಾಣಿ ನೀಡಿದ ಮತ್ತು ಮುಂಬರುವ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಕೂಡ ಈ ಒಂದು ರಿಸಲ್ಟ್ದಿಂದ ಮುಂಬರುವ ದಿನಗಳಲ್ಲಿ BJP ಜಯಬೇರಿಸ್ತದೆ ಅಂತ ನಾನು ಹೇಳಬಯಸ್ತೇನೆ. यानंतर नूतन नगरपंचायत अध्यक्षा तमन्ना शिवगौಡ ಪಾರಶೆಟ್ಟಿ यांनी आपले ಧ್ಯೇಯ मांडले. ಬಂದ ನಂತರ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರು ಕೂಡಿಕೊಂಡು ಒಮ್ಮತದಿಂದ ನನ್ನನ್ನು ಅಂದರೆ ತಮ್ಮಣ್ಣ ಶಿವಗೌಡ ಪಾರಶೆಟ್ಟಿ ಅಧ್ಯಕ್ಷರನ್ನಾಗಿ ಮತ್ತು ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರನ್ನಾಗಿ ಗೀತಾ ನಾಮದೇವ್ ಕೆಂಗಾರ್ ಅವರನ್ನು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇದು ಅವಿರೋಧವಾಗಿ ಆಯ್ಕೆ ಇದೆ, ಬಹುಮತದಿಂದಲ್ಲ ಸರ್ವಾನುಮತದಿಂದ. ಮತ್ತು ಚಿಕ್ಕೋಡಿ ಲೋಕಸಭಾ ಸದಸ್ಯರು ಅಣ್ಣಾಸಾಹೇಬ್ ಜೊಲ್ಲೆ ಮತ್ತು ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದ ಜವಳಿ ಮತ್ತು ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತ ಖಾತೆ ಸಚಿವರಾದ ಶ್ರೀಮಂತ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ, ಅವರ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ನನ್ನನ್ನು ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯಿತಿ ಅಧ್ಯಕ್ಷರನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಐನಾಪುರ ಜನತೆಗೂ ಮತ್ತು ಎಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳ್ತೀನಿ. ಹಾಗೆ ಇನ್ನು ಯಾವುದೇ ಒಂದು ದೇಶದ ರಾಜಕಾರಣ ಮಾಡದೆ ಅಭಿವೃದ್ಧಿಯನ್ನು, ಐನಾಪುರದ ಅಭಿವೃದ್ಧಿಯನ್ನು ಗಮನದಲ್ಲಿಟ್ಟುಕೊಂಡು ಮುಂದುವರಿತೀನಿ ಅಂತ ಎರಡು ಮಾತನ್ನು ಹೇಳ. यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. विजय महांते शर्केरी, KNN सिटी न्यूज, कागवाड. रायबाग तालुक्यातील हारुगिरी शहरातील कर्णवाडी शाळा सभांगणामध्ये भाजप कुडची मंडळाकडून प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहेत. रायबाग तालुक्यातील हारुगिरी शहरातील कर्णवाडी शाळा सभांगणामध्ये भारतीय जनता पार्टी कुडची मंडळाकडून 2 दिवसाचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या प्रशिक्षण वर्गाला प्रशिक्षण वर्गाचे जिल्हाध्यक्ष राजेश नेरली यांनी चालना दिली आहे. कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमेला मालार्पण करून करण्यात आली. या प्रशिक्षण वर्गामध्ये भारतीय राजकारणामध्ये 2014 मध्ये झालेल्या बदलावाबद्दल माहिती देण्यात आली आहे. भाजप आपली जबाबदारी, आपली कार्यपद्धत, संघाला संघटित करणे, आपले पात्र, व्यक्तित्व, विकास, आपली विचारधारा ही भारताची विचारधारा या विषयावर शंकर कडकभावी, तुंडप्पा भेंडवाडे, सोमू हरट्टी, रमेश कुमार घंटी, अमृत कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. ಪಾರ್ಟಿ
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेश नेरली, पक्षाचे ज्येष्ठ नेते, मंडळचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खानगौडर, राज्य शेतकरी मोर्चा उपाध्यक्ष दुंडप्पा बेंडवाडे, निकटपूर्व मंडळ अध्यक्ष बसगौडा आतंगीसह अन्य उपस्थित होते. संजू बॅकुडे, KNN सिटी न्यूज, रायबाग. कागवाडमधील जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने कोरोना वॉरियर्स म्हणून आशा कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. बेळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ घटकाच्या सहयोगाखाली बेळगाव जिल्हा दूध उत्पादक घटकाची प्रशासकीय मंडळी, अधिकारी वर्ग, कागवाड तालुका, सर्व दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष, निर्देशक आणि संघाच्या संबंधित वर्गाकडून आशा कार्यकर्त्यांना प्रोत्साहन धन देण्यात आले आहे. यावेळी KMF निर्देशक आप्पासाहेब आवताडे म्हणाले की बेळगाव जिल्ह्यातील आशा कार्यकर्त्यांना 25 लाख प्रत्येकी 3,000 रुपये प्रोत्साहन धन देण्यात येत असून कोरोना काळात आशा कार्यकर्त्यांनी केलेले कार्य प्रशंसनीय आहे व त्यासाठी त्यांना KMF कडून छोटासा परिहार धन देण्यात येत असून आशा कार्यकर्त्यांना प्रति महिना 12,000 वेतन देण्यात यावा व यासाठी KMFचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. आशा कार्यकर्तರಿಗೆ KMF ಮುಖಾಂತರ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯೊಳಗೆ 25 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಪ್ರೋತ್ಸಾಹನ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಇವತ್ತು ಕಾಗವಾಡ ತಾಲೂಕದೊಳಗೆ 64 ಮಂದಿಗೆ, ಅಥಣಿ ತಾಲೂಕದೊಳಗೆ 64 ಮಂದಿಗೆ, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ 3,000 ರೂಪಾಯಿ. ಇವತ್ತು ಈ COVID-19 ಒಳಗೆ ಆಶಾ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಒಂದು ಏನು ಅವ್ರ ಕೆಲಸ ನೋಡಿ ಮತ್ತು ಅವರ ಮಾಡಿದ ಸಾಧನೆ ಅನೇಕ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡು ನಮ್ಮಲ್ಲಿ KMFದಿಂದ ನಾವೆಲ್ಲರೂ ನಮ್ಮಲ್ಲಿ KMFದ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಮತ್ತು ರಾಜೇಶ್ ಸಾವ್ಕರಾಗಲಿ ಮತ್ತು ವಿವೇಕನ ಪಾಟೀಲ್ ಆಗಲಿ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ KMFದ ನಿರ್ದೇಶಕರಾಗಲಿ ನಾವೇನೋ ಒಂದು ನಿರ್ಣಯ ತಗೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಇಲ್ಲ ಆಶಾ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿಗೆ ಒಂದು ಏನಾರೇ ಒಂದು ಮಾಡೋಣ ಮತ್ತು ಆಶಾ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿಗೆ ಪ್ರೋತ್ಸಾಹನ ಕೊಡೋಣ ಅಂತ ಹೇಳಿ ಒಂದು ವಿಚಾರ ಇಟ್ಕೊಂಡು ನಾವು ಎಲ್ಲ ಇಲ್ಲ ಪ್ರಮೋಟೇಷನ್ ಇವತ್ತು MD ಅವರಾಗಲಿ ನಾವಾಗಲಿ ನಿರ್ಣಯ ತಗೊಂಡು ಈ ಆಶಾ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿಗೆ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಕೊಡುವಂಥ ಕೆಲಸ ಸ್ವಲ್ಪ ನಾವು ಮಾಡಿದ್ದೆವು. ಇವತ್ತು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಇಷ್ಟೇನ ಅವರಿಗೆ ನಾವು ಎಷ್ಟೋ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳಿದ್ರು ಸಾಕು ನಾವು ಕಡಿಮೆ ಅಲ್ಲ. ಆಶಾ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದು ನೋಡಿದ್ರೆ ಇವತ್ತು ಅವರಂಥ ಕೆಲಸ ಯಾವತ್ತು ಯಾರೂ ಮಾಡಿರ್ಲಿಕ್ಕಿಲ್ಲ. ಅಷ್ಟೊಂದು ಅಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಒಳಗೆ ಸಾಕು ಅವರು ಆಶಾ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಅಂಥ ಒಂದು ಜವಾಬ್ದಾರಿ ತೊಗೊಂಡು ಅವರು ಮನೆಯೊಳಗೆ ಅವ್ರ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಇರ್ತಾರೆ. ಇವತ್ತು ಎಲ್ಲ ಮನೆ ಹೋಗಿ ತಿರುಗಾಡಿ ಒಂದು ರಿಪೋರ್ಟ್ ತೊಗೊಂಡ್ಬಂದು ಅವರಲ್ಲಿ ಮನೆ ಇವತ್ತು ಹೇಳ್ತಿದ್ರು, ಯಾರು ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ಬರಬೇಡ್ರಿ, ನಿಮ್ಮ ಮನೆಗೆ ಬರಬೇಡ್ರಿ. ಆ ಮನೆಗೆ ಹೋದ್ರೆ ಸಾಕು ನೀವು ತಾವು ಎಲ್ಲರೂ ನೋಡಿದ್ರಿ, ಮೀಡಿಯಾದೊಳಗಾಗಲಿ ಇದ್ರೊಳಗಾಗಲಿ ಬೆಂಗಳೂರದಂಥ ಊರ ಆಶಾ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಎಲ್ಲರೇ ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಹೋದ್ರಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಮಂದಿ ಬೆನ್ನು ಹತ್ತಿತ್ತು. ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ಬರಬೇಡ್ರಿ, ನಿಮ್ಮ ಮನೆಗೆ ಬರಬೇಡ್ರಿ ಅಂತೇಳಿ ಇಂಥ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲೂ ಸಾಕು ಅವರು ತಮಗೆ ಒಂದು ಸೆಕ್ಯೂರಿಟಿ ಕೊಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ನಮಗೆ ಸೆಕ್ಯೂರಿಟಿ ಕೊಡೋದು ಇವತ್ತು ನಾವು ನೋಡಿರೋದು ಬಹುಶಃ ಆಶಾ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಕೂಡ ಸೆಕ್ಯೂರಿಟಿ. यावेळी श्रीनिवास पाटील, बाबूराव वाघमोडे, डॉक्टर VK जोशी, BK जाधव, वसंत खोत, श्रीनाथ पाटील सह अन्य उपस्थित होते. विजय महांतेश अरकेरी, KNN सिटी न्यूज, कागवाड. निडगुंदीतील मनगुर सहकारी प्रौढशाळेच्या प्रांगणात चाललेल्या संमेलन स्थळाची शिक्षण संघटनेच्या प्रमुखांनी पाहणी केली आहे. निडगुंदीमधील मनगुर सरकारी प्रौढशाळेच्या आवारामध्ये चाललेल्या शैक्षणिक संमेलन स्थळाची शिक्षण संघटनेच्या प्रमुखांनी पाहणी केली आहे. या प्रसंगावेळी प्राथमिक शाळा शिक्षक संघाचे जिल्हा घटक अध्यक्ष BT गौड, शिक्षक संघाचे राज्य घटक अध्यक्ष BM नारायण स्वामी, प्रधान कार्यदर्शी चंद्रशेखर नुगली, उपाध्यक्ष D गंगन्नावर, पद्मलता युवराज यांचा सहभाग होता. देशातील पहिली शिक्षिका सावित्रीबाई फुले आणि गोरगरिबांना शिक्षण देण्यासाठी परिश्रम घेतलेल्या ज्योतिबा फुले यांचा आदर्श म्हणून प्रत्येक तालुक्यातील 10 शिक्षक शिक्षिकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात यावे असे यावेळी कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघाचे प्रधान कार्यदर्शी चंद्रशेखर नुगली यांनी सांगितले आहे. ನಾಳೆ ದಿನಾಂಕ 11/11/2020 ವಿಜಯಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಜಿಲ್ಲಾ ಮಟ್ಟದ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಸಮ್ಮೇಳನವನ್ನು ಅತ್ಯಂತ ಅದ್ಧೂರಿಯಾಗಿ ನಿಡಗುಂದಿಯ ಹತ್ತಿರದ ಮನಗೂರಿನ ಸರ್ಕಾರಿ ಪ್ರೌಢಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದ್ದು, ವಿಜಯಪುರ ಜಿಲ್ಲೆ ಮೊದಲಿನಿಂದಲೂ ಕೂಡ ಶಿಕ್ಷಕರ ಸಂಘಟನೆಯಲ್ಲಿ ತನ್ನದೇ ಆದಂತಹ ಛಾಪನ್ನು ಮೂಡಿಸಿದ್ದು, ಈಗ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಿಡಗುಂದಿ ಐತಿಹಾಸಿಕ ಸಮ್ಮೇಳನಕ್ಕೆ ಸಾಕ್ಷಿಯಾಗ್ತಾ ಇದೆ.
ನಡೀತಕ್ಕಂತಹ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲೆಯಿಂದ ಪ್ರತಿ ತಾಲೂಕಿನಿಂದ 10 ಜನ ಶಿಕ್ಷಕರನ್ನ ಏನು ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ ಅವಿರತವಾಗಿ ಶ್ರಮಿಸಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಗುರುಗಳನ್ನು ಗುರುಮಾತೆಯರನ್ನ ಗುರುತಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಅವರಿಗೆ ಸಹೃದಯದಿಂದ ಸನ್ಮಾನ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಕೂಡ ನೆರವೇರ್ತಾ ಇದೆ. ಮಹಿಳಾ ಗುರುಮಾತೆಯರಿಗೆ ಈ ರಾಷ್ಟ್ರದ ಪ್ರಥಮ ಶಿಕ್ಷಕಿ ಸಾವಿತ್ರಿಬಾಯಿ ಫುಲೇರವರ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಪ್ರಶಸ್ತಿ ಪ್ರದಾನವನ್ನು ಮಾಡಿದರೆ, ಪುರುಷ ಶಿಕ್ಷಕರಿಗೆ ಮಹಾತ್ಮ ಜ್ಯೋತಿಬಾ ಫುಲೆ ಅವರ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಪ್ರಶಸ್ತಿ ಪ್ರದಾನ ಸಮಾರಂಭವನ್ನು ಕೂಡ ಹಾಕಿಕೊಂಡಿದ್ದು, ಜಿಲ್ಲೆಯಾದ್ಯಂತ ಸಹಸ್ರಾರು ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷಕರು ಭಾಗವಹಿಸತಕ್ಕಂತಹ ನಿರೀಕ್ಷೆಯನ್ನು ಹೊಂದಿದ್ದು, ಇದಕ್ಕಾಗಿ ಈಗಾಗಲೇ ಸುಮಾರು 2 ರಿಂದ 3 ಸಾವಿರ ಜನ ಶಿಕ್ಷಕರು ಕುಳಿತುಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ಆಸನಗಳ ವ್ಯವಸ್ಥೆ, ಪೆಂಡಾಲ್ ವ್ಯವಸ್ಥೆ, ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಪ್ರಶಸ್ತಿ ಪುರಸ್ಕೃತರಿಗೆ ಅತ್ಯಂತ ಗೌರವಯುತವಾಗಿ ಸನ್ಮಾನಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ, ಜೊತೆಗೆ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ರಿಗೂ ಕೂಡ ರುಚಿಯಾದ ಊಟದ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಸಿದ್ಧತೆಯನ್ನು ಜಿಲ್ಲಾ ಶಿಕ್ಷಕ ಸಂಘದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ BT ಗೌಡ್ರವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲಾ ಸಂಘದ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳಾದ ಅರ್ಜುನ್ ಲಮಾನಿರವರು, ಎಲ್ಲ ತಾಲೂಕಾ ಘಟಕಗಳ ಗೌರವಾನ್ವಿತ ಅಧ್ಯಕ್ಷರು, ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳು ಹಾಗೂ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಈ ಸಭೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ವಿಶೇಷವಾಗಿ ನಾಳೆ ನಡೀತಕ್ಕಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮುದ್ದೇಬಿಹಾಳ್ ಮತಕ್ಷೇತ್ರದ ಜನಪ್ರಿಯ ಶಾಸಕರು, ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಆಹಾರ ನಿಗಮದ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ AS ಪಾಟೀಲ್ ನಡಹಳ್ಳಿ ಸಾಹೇಬರು ಉದ್ಘಾಟಿಸಲಿದ್ದಾರೆ. ಅದರ ಜೊತೆಗೆ ಬಸವನ ಬಾಗೇವಾಡಿ ಕ್ಷೇತ್ರದ ಶಾಸಕರಾದ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಶಿವಾನಂದ S ಪಾಟೀಲ್ ಸಾಹೇಬರು, ದೇವರಿಪ್ಪರಿಗೆ ಶಾಸಕರಾದ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಸೋಮನಗೌಡ ಪಾಟೀಲ್ರವರು ಕೂಡ ಈ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಲಿದ್ದು, ಈ ವಿಶೇಷವಾದಂಥ ಸಂಘದ ಸಾಧನೆಗಳ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡಲಿಕ್ಕೆ ಕಳೆದ 3 ದಶಕಗಳಿಂದ ಶಿಕ್ಷಕರ ಸಂಘಟನೆಯಲ್ಲಿ ತಮ್ಮದೇ ಆದಂಥ ಅವಿರತ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಬಸವರಾಜ್ ಗುರಿಕಾರ್ ಅವರು, ರಾಜ್ಯ ಸಂಘದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿರವರು, ರಾಜ್ಯ ಸಂಘದ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು, ವಿವಿಧ ಜಿಲ್ಲೆಗಳ ಗೌರವಾನ್ವಿತ ಅಧ್ಯಕ್ಷರು, ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳು ಈ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಾವು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ವಿನಂತಿಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ವಿಜಯಪುರ ಜಿಲ್ಲೆಯಿಂದ ಸಹಸ್ರಾರು ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷಕರು ಈ ಒಂದು ಸಮ್ಮೇಳನಕ್ಕೆ ಭಾಗವಹಿಸುವ ಮುಖೇನ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷಕರ ಸಂಘದ शक्तीಯನ್ನು प्रदर्शन ಮಾಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ विनंतीಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. यावेळी जिल्ह्याचे शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, विविध जनप्रतिनिधी यांचा या कार्यक्रमाला सहभाग होता. मंजुनाथ हिरेमठ, KNN सिटी न्यूज, निडगुंदी. आता पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या स्थळीय घडामोडींवर. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत केलेल्या रस्त्यांमध्ये नाही स्मार्टनेस. स्मार्ट रस्ते म्हणून ओबडधोबड केले रस्ते निर्माण. स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांकडून PMCकडे लक्ष देणे गरजेचे. कर्नाटकाचे DGP प्रवीण सूद यांनी दिली बेळगावला भेट. बेळगावमध्ये निर्माण केल्या जाणाऱ्या नूतन आयुक्त कार्यालयाच्या जागेची केली पाहणी. IGP राघवेंद्र सुहास यांचाही सहभाग. RTO कार्यालयाच्या आवारात वायू प्रदूषण नियंत्रण कार्यक्रमाचे आयोजन. प्रशासकीय व प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन. वायू प्रदूषण थांबविणे बनली काळाची गरज. आता वेळ झाली इथंच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी.